हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ESR किटी पाय हॅपी. आज आपण पुन्हा ऑर्डिनो बोर्डच्या सिरीजला कंटिन्यू करणार आहोत. आपण ऑर्डिनो बोर्डवर कंपोनंट्स कोणते आहे आणि पिन्स कोणते आहे, छोटीशी LED कशीच आहेत आणि हे सगळं बघितलं आहे. पण आज आपण जे डिस्कस करणार आहे ना, तो मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मोस्ट जर तुम्हाला तो टॉपिक कोणता, तर ऑर्डिनोचा हार्ट. सरप्राईज झाला असेल ना, ऑर्डिनोचा हार्ट. येस, ऑर्डिनोचा हार्ट. तर लेट्स गेट स्टार्टेड. जर तुम्ही ऑर्डिनोचा हार्ट बघायचा असेल तर प्लीज बघा. ते ब्लॅक कलरची जी बस म्हटलं होतं मी तुम्हाला, एक बस आहे म्हणून ऑर्डिनोवर, ती बस म्हणजेच हार्ट आहे. हार्ट का बरं म्हणत आहे याला? जर आपल्या बॉडीमध्ये जसं हार्ट असतो, जर तो बंद पडला तर सगळं आपलं म्हणजे आपण काहीच फंक्शन वर्क करत नाही, डेड होऊन जातो. तसंच ऑर्डिनोमधला हा हार्ट आहे. जी IC आहे तो हार्ट आहे आणि जी सगळे कंपोनंट्स अटॅच आहे त्या IC ला कनेक्टेड आहे. ती IC सगळं काम करतो. डोकं लावायचं काम, कसं वर्क करायचं, काय नाही करायचं त्याचं काम सगळं कोण करतो? ती IC करतो. तर बघूया IC ला आता. बघा, ही जी IC आहे ब्लॅक कलरची जी तुम्हाला अशी ब्लॅक कलरची लाईन दिसत आहे, त्याला ग्रीन कलरचे टीथ दिसत आहे. टीथ सारखे दिसत आहे. आपले व्हाईट टीथ असतात, पण याला ग्रीन कलरचे टीथ आहे. आणि ही IC आहे ब्लॅक कलरची. अशी एक बस आहे. बसला अशी सीट्स आहे, ग्रीन कलरच्या सीट्स आहे. इकडून सीट्स आहे, तिकडून सीट्स आहे. तर प्रत्येक सीटचं ना काहीतरी वेगळंच फंक्शन असतं. आता ही जी बस आहे, या बसमध्ये किती चेअर्स आहे? 28 चेअर्स आहे. ठीक आहे, 28 चेअर्स आहे आणि प्रत्येक चेअर वेगळी आहे. प्रत्येक चेअरचं काम वेगळं आहे. ठीक आहे. तर जर पाहिलं आपण, जी बस आहे ब्लॅक कलरची, त्यावर एक हाफ सर्कल आहे आणि त्याच्या साईडला स्मॉल डॉट आहे, स्मॉल सर्कल आहे. बघाल ना तुम्ही बारीक निरीक्षण करून, तर तुम्हाला दिसेल ते व्यवस्थित. आणि त्या बारीक सर्कलपासून तुम्हाला दिसेल पिन#1. काय दिसतं? पिन#1. म्हणजे तिथनं त्या ICची पिन नंबर स्टार्ट होतं. जिथे तेव्हा 0 म्हणजे असं बारीक सर्कल असतं ना, तिथनं ते पिन नंबर स्टार्ट होतं. जर तुम्ही बघितलं, त्या साईडला आहे 14 पिन आणि लेफ्ट हँड साईडला 14 पिन आहे, राईट हँड साईडला 14 पिन आहे. दोघांचं कॅल्क्युलेशन केलं तर 28 पिन्स आहे. पूर्ण त्या बसमध्ये 28 चेअर्स आहे आणि प्रत्येक चेअरचा डिफरंट फंक्शनॅलिटी आहे. कोणती चेअर हलते, कोणती चेअरला असं झोपायसाठी स्लिपिंगसारखं आहे, कोणती चेअरला TV आहे. लाईक दॅट या बसमध्ये पण वेगवेगळ्या फंक्शनॅलिटी आहे. चला बघूया आपण ही पण बस कशी आहे. तर चल मग प्रवास करायला तयार आहे तुम्ही? ठीक आहे. तर आता जर लेफ्ट हँड साईडला पहिले स्टार्ट करू, पिन नंबर 1 पासून. इथे लिहून आहे ऑर्डिनो पिन्स. आता ऑर्डिनो पिन्स जी पिन नंबर 1 आहे ती PC6 आणि PC6 याच्यात PC6, PD0, नंतर VCC ग्राउंड, PB6, PBD, नंतर PB असे तुम्हाला वेगवेगळे पिन नंबरच्या नंतर दिसत आहे. ते पोर्ट्स आहे. ते पोर्ट्स BCD असे 3 पोर्ट्स मध्ये डिवाईड केलेले आहे. तर आपण पहिले बघू PC6 आणि पिन नंबर 1 हे कशासाठी कुठे कनेक्ट आहे? रिसेटच्या बटनला कनेक्ट आहे. कुठे? रिसेटच्या बटनला. आणि PD0, PD1 हे कुठे कनेक्ट आहे? डिजिटल पिन 0 आणि डिजिटल पिन 1 म्हणजे जे ऑर्डिनो बोर्ड आहे
त्याचे 0 आणि 1ची जी पिन आहे म्हणजे रिसिव्हर आणि ट्रान्समिशन ती या ICच्या पिन नंबर 2 आणि 3ला कनेक्टेड आहे. दॅट इज PD01, PD0, PD1. नंतर नेक्स्ट गेलं तर PD2 येते, पिन नंबर 4. पिन नंबर 4ला डिजिटल पिन 2 आहे. पिन नंबर 5ला डिजिटल पिन नंबर 3 आहे आणि प्लस PWM म्हणजे फ्रिक्वेन्सी थ्रू ती पिन नंबर 5ला म्हणजे AC प्लस DC दोन्ही आहे. नंतर पिन नंबर 6ला हे डिजिटल इनपुट आउटपुट आहे नुसतं. नंतर पिन नंबर 7ला व्होल्टेज म्हणजे VCC 5 वोल्ट वगैरे आपण जे व्होल्टेज प्रोव्हाइड करतो ते कनेक्टेड आहे. ग्राउंड पिन नंबर 8ला ग्राउंड कनेक्टेड आहे. पिन नंबर 9ला दॅट इज PB6ला क्रिस्टल ऑसिलेटर कनेक्टेड आहे. सेम पिन नंबर 10ला क्रिस्टल ऑसिलेटर कनेक्टेड आहे जे की PB7ला आहे. नंतर जर पिन नंबर 11, 12, 13, 14 बघितला तर त्याला डिजिटल पिन 5, 6, 7, 8 कनेक्टेड आहे जे की PD5, PD6, PD7, PB0. नंतर राईट हँडला जाऊ आपण. ऑर्डिनो पिन्स दिलेले आहे ज्या की आपण एक साईडला बघितलो होतो की ॲनालॉग इनपुट आउटपुट पिन्स आहे 0 to 5 पर्यंत. तर त्या पिन या ICला कुठे कनेक्टेड आहे तर ह्या ICमधले पिन नंबर 28, पिन नंबर 27, पिन नंबर 26, पिन नंबर 25, पिन नंबर 24, पिन नंबर 23 दॅट इज PC5, PC4, PC3, PC2, PC1, PC0 म्हणजे जे पोर्ट C आहे ते ॲनालॉग इनपुटसाठी काम करते. सो ॲनालॉग इनपुट आउटपुट इनपुटसाठी 0 to 5 ऑर्डिनोला जे कनेक्टेड आहे ते 28, 27, 26, 25, 24, 23 आहे. नंतर जर आपण बघितलं तर पिन नंबर 22 ही ग्राउंडला कनेक्टेड आहे आणि 21 जी पिन आहे या ICची ते ॲनालॉग रेफरन्ससाठी ARF म्हणून तिथे कनेक्टेड आहे. 21 आणि पिन नंबर 20 AVCC व्होल्टेजसाठी ॲनालॉग व्होल्टेजसाठी कनेक्टेड आहे व्होल्टेज VCCला. नंतर डिजिटल पिन 13, 12, 11, 10 आणि 9. 11, 12 आणि 9 याला PWM म्हणजे AC प्लस डिजिटल प्लस ॲनालॉग या दोन्ही पिन आहे PB3, PB2, PB1ला. आणि PB5, PB4 हे 13 आणि 12ला कनेक्टेड आहे ऑर्डिनोच्या जे की इनपुट आउटपुटसाठी डिजिटल इनपुट आउटपुटसाठी यूज होतात. आय थिंक तुम्हाला या हर्टचं तर फंक्शन कळलं असेल की आपण जे काही बघितलं ऑर्डिनोवर त्या ह्या IC म्हणजे या हर्टला कशा त्या व्हेन्स गेलेल्या आहे. बॉडीच्या व्हेन्स असतात ना तशा त्या व्हेन्स कशा गेलेल्या आहे. आय होप की तुम्हाला हे अंडरस्टँड झालं असेल. आणि अजून जर बघायचं असेल फंक्शनॅलिटी तर आपण नेक्स्ट व्हिडिओला बघू. प्लीज मला कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्स फ्रॉम SR Kitty5 IP. हॅव अ नाईस डे.